नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला आज विषय आहे सोलर पंपाची मोटर. आपले आज आपण चालू करून बघणार आहे मोबाईलवरून. रोटोसेल कंपनीची मोटर आहे आपली. आपण वैतागलेलो आहे का बुवा तिथं जायचं, पाणी उपसल्यावर मोटर बंद करायची, मोटर बंद केली आहे का नाही झाली, मोटर चालूच राहिली का, पाणी उपसलं मोटर जल का, या सगळ्या गोष्टीला वैतागलेलो आहे. तर आज आपण फायनली मोटर आपली मोबाईलवरून ऑपरेट करण्यासाठी आपण त्याच्यावर काम करणार आहे. आपण 2 ते 3 टप्प्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पूर्ण व्हिडिओ एडिट करून प्रॉपर तुम्हाला सगळी माहिती देऊ. हे बघा, आपण आपल्या सोलारकडे आलेलो आहे. आपलं सोलार आहे, आपण आता मोबाईलवरून ऑपरेट करणार आहे. कारण काय झालं मित्रांनो, पाणी कमी असल्यावर मोटर जर ड्राय झाली तर ती एक दिवस पूर्ण बंद राहते. हे बघा, सोलारकडे आलेलो आहे आपल्या. तर हे आपलं सोलार आहे. आपण करणार काय आहे, यो RID नंबर, यो नंबर टाकणार आहे. आपला पंप कोणत्या स्टेजला आहे, आता पंप ऑफ आहे. आपण पंप चालू करून ही गोष्ट ॲप्लिकेशनमध्ये घेणार आहे, व्यवस्थित माहिती भरणार आणि मग तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देणार आहे मित्रांनो. त्यासाठी हे बघा, पंप ऑन झाला का काय होतं हे बघा मित्रांनो, खटका चालू केला आहे. इथं ग्रीन लाईट लागल, मोटर चालू होईल. 1 मिनिट लागतो सरासरी किंवा 10 सेकंद. हे बघा, स्टेटस हा ग्रीन लाईट आहे. इथं बघा पंप ऑफ येत आहे अजून. हां, 3 HP. हे बघा, आता मेसेज देणे आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, ही आपण मॅन्युअली चालू केलेली आहे. जर घरून मोटर किंवा मोबाईलवरून बसल्या जागी चालू करायची असेल तर 1 मिनिटाचा 10 सेकंदानंतर ती ऑपरेट होते. हे बघा, पाणी आलेलं आहे तिकडं, तेच तुम्हाला दाखवून देतो. इथं आता मोटर ओके रन होती, ते माहिती बी दिसेल. हे बघा, बीट ऑन, मोटर चालू झालेली. आता इथं नाव आहे हे बघा, 10 सेकंड ओके रन ओके. तर तुम्हाला मी